फ्रेम मध्ये आले. तूच आहे फ्रेम मध्ये. हॅलो, हाय, नमस्कार. बापरे, खूप गर्दी आहे. सॉरी, आम्हाला थोडा लेट झाला, पण मुंबईचं ट्रॅफिक सगळ्यांनाच माहिती आहे. साठे कॉलेजमध्ये येण्याची माझी पहिलीच वेळ आहे, आय गेस. आपल्या शर्वरीची म्हणजे चिन्मयीची देखील ही पहिलीच वेळ असेल. खूप छान वाटतंय या कॉलेजमध्ये येऊन. पण सगळ्यात आधी आपण त्या माणसाला विचारूया जो तुमच्याच म्हणजे तुम्हाला अभिमान असेल ना, तुम्ही साठे कॉलेजचे आहात, आहे ना? आपण त्या माणसाला विचारूया की कसं वाटतंय की ज्यांनी तुमच्या कॉलेजमध्ये म्हणजे या साठे कॉलेजमध्ये त्याच्या कॉलेज लाईफची सुरुवात केली होती. सो एकदा जय साठी म्हणजे राज राज, तुला किती वर्षांनी म्हणजे या कॉलेजच्या आसपास तू आलायस साधारण? मी 2004-2005 या बॅचमध्ये होतो, सायन्स. आणि आत्ता जस्ट मी त्या कॉरिडॉरमधून पास झालो आणि त्या केमिस्ट्री लॅबचा तो केमिकलचा वास तो सगळा असा बॉडीत आला आणि मला एकदम रिअलाइज झालं, अरे ही माझी सीट होती, इथे मी टेस्ट ट्यूब फोडल्या होत्या सगळ्या. कारण आधी बिल भरलं होतं ना, त्यामुळे. तर मला असं सांगायचं आहे की मुळात माझा मोठा भाऊ तो सुद्धा याच कॉलेजमध्ये होता. तो आता इंडियन आर्मीमध्ये आहे आणि तो सुद्धा इथलाच स्टुडंट होता. आणि माझं ॲडमिशन दुसऱ्या कॉलेजला झालं होतं, पण मला असं होतं की माझा भाऊ ज्या कॉलेजमध्ये होता मला तिथेच जायचं. सो मी माझं ॲडमिशन पुन्हा साठे कॉलेजमध्ये घेतलं. आणि पण तेव्हा आता इथे किती सायन्सचे स्टुडंट्स आहेत मला माहित नाहीये, पण तेव्हा मी या कॉरिडॉरमध्ये कधीच आलो नव्हतो. कारण मला माहीतच नव्हतं नाटक काय असतं, एकांकिका काय असतात, ही मुलं का बाहेर नाचतायत कुठला अवॉर्ड जिंकल्यावर, मला अंदाजच नव्हता. पण जेव्हा मी माझ्या ऍक्टिंग करिअरची सुरुवात केली तेव्हा म्हणजे 2012ला जे मी पहिलं नाटक केलं ते म्हणजे राजस्थानी नाटक होतं देवराला म्हणून. ते मी ह्याच स्टेजवर केलं होतं. तर खरं म्हटलं तर माझी सुरुवात इथूनच झाली आहे. त्यामुळे मी पुन्हा आधी ते उभा आहे. सो आय फील सो प्राऊड की मी साठेचा विद्यार्थी आहे. आणि थँक्यू सो मच, तुम्ही इतक्या एनर्जीने इथे उभे आहात, इथे बसला आहात. आणि जसा हा म्हणाला तसा आम्ही शूट जरी सिरियलमधले आमची फॅमिली लालबाग परळची असली तरी शूट ठाण्यात करतो आम्ही, त्यामुळे तिकडून यायला जरा वेळ झाला. त्यासाठी खरंच सॉरी. पण आता तुम्ही जे काही आता पुढचे वेळ आपण इथे स्पेंड करू, तुम्ही एन्जॉय कराल नक्कीच. येस. राजनी ज्या कॉलेजमध्ये शिक्षण घेतलंय तिथेच झालंय आणि खूप स्पेशल आहे हे कॉलेज. मी देखील रुपारेलचा विद्यार्थी आहे, पण साठेबद्दल खूप ऐकलंय, इथल्या नाटकाच्या ग्रुप बद्दल. आता काही आहेत का इथे नाटकाच्या ग्रुपवाले किंवा असे कोणी? नाही, संपलं नाही ना नाटक या कॉलेजमधलं? अरे बापरे, यूथ फेस्टिवल, येस, ओके. त्यांच्यासाठी पण एकदा जोरदार टाळ्या आणि ऑल द बेस्ट त्यांना सगळ्यांना. आता आपण वळूया आजच्या दिवसाकडे. सगळ्यांना हॅपी फ्रेंडशिप डे. मला येस, तुम्हाला सगळ्यांना मला हात वर करून दाखवा कोणाचे किती हात भरले. ओके, अच्छा. अजून ज्याचे भरले नाहीत ते वर करून दाखवा ना, रिकामे पण दाखवू शकता तुम्ही, असं काही नाही. अजिबात मित्रच नाही असं पण मला दिसू द्या. ओके, मग ज्यांच्या हातावर बँड नाही त्यांना मित्रच नाहीयेत की काय म्हणजे साधारण? हा, सोबत आहेत, मग तुम्ही त्यांना हातात घेऊन फिरताय. ओके, व्हेरी गुड. सो फ्रेंडशिप डेच्या निमित्ताने आम्ही आज इथे आलेलो आहोत. मैत्री ज्याला आपण मराठीत म्हणतो, खूप खास असतो हा शब्द, हे नातं, ही फिलिंग. मला असं वाटतं की आणि हे नातं काही फक्त आपल्या वयाच्याच लोकांबरोबर असतं असं नाही. मला वाटतं मैत्री म्हणजे ती असते जी आपल्या वडिलांची चप्पल आपल्या पायात यायला लागते तेव्हा आपल्याला असं वाटतं की तो आपला आता मित्रच आहे, वडील कम मित्र. आणि ती फक्त चप्पल आपण घालत नसतो, तर त्यांच्या खांद्यावरचं ओझं देखील थोडंसं आपल्या खांद्यावर आपण शिफ्ट करून घेत असतो. ती देखील मैत्रीच असते. आपल्या आईला आपल्याला गॉसिप करायला खूप आवडत असतं.
आपल्या घराची गॉसिप क्वीन असते ती, तर तिच्याशी गॉसिप करता करता तिला छान वाटावं म्हणून तिला स्वयंपाकात देखील थोडीशी मदत करणं ही देखील मैत्रीच असते असं मला वाटतं. त्याच्यानंतर आपल्याला कोणीतरी आवडायला लागलं असेल, आय डोंट नो तुम्ही किती 11वी ते TY पर्यंतचे सगळेच आहात की 11वी 12वी मधलेच आहात फक्त? FY SY TY पासूनचे. तर कोणी आयुष्यात थोडंसं आवडायला लागलं की घरी लपून एक भावाला किंवा बहिणीला सांगणं, तर ही भावा किंवा बहिणीशी असलेली मैत्रीच असते असं मला वाटतं. आणि रात्री 2 वाजेपर्यंत ज्याच्याबरोबर धिंगाणा मजा मस्ती धमाल करतो तो देखील मित्र किंवा मैत्रीणच असते. आणि रात्री 3-3:30 वाजता त्याचाच फोन आल्यावर त्याच्या गरजेला धावून जातो तो देखील मित्र किंवा मैत्रीणच असते. सो तुमच्यातला अशा प्रत्येक मित्र किंवा मैत्रिणीसाठी सगळ्यात आधी जोरदार टाळ्या. तुम्ही सगळ्या आमची मालिका बघता का? काय याचं नाव काय आमच्या मालिकेत? हा, शायनर कोण बोललं? ये ना तू, बस ना बाई. ती रिपीट टेलिकास्ट पण बघ. ओके, हे एवढ्या हक्कानी ही पण हाक मारत नाही अजून त्याला, जितक्या हक्काने तू मारली आहेस. तर तुझं नाव काय आहे? बर, मला मग तू शर्वरी करून घे आता नाव, कारण तू जास्त हक्क दाखवलायस त्याच्यावर. पण येस, शायनर जय. आणि हिचं नाव काय आहे? हे बघ, आम्ही फक्त झी मराठीच्या टीमला घेऊन आलोय. हे तुला जे दिसतायत ना टी-शर्ट दाखवा रे झी वाल्यांनी, मागे लिहिलंय झी मराठी, त्याच्यामुळे दुसऱ्या कुठल्याही चॅनलला आम्ही सपोर्ट प्रमोट करत नाही. ओके ठीक आहे, पण मला सांग पहिले की हिचं आमच्या सिरियल मधलं नाव काय आहे आणि तिचं नाव काय आहे? चल तुझ्यासाठी शर्वी. ए बाबा, 2 एपिसोड तरी तिला शर्वी म्हण. फक्त याचं तुझं नाव काय? रमित. ओके, रमित साठी एकदा जोरदार टाळ्या, कारण तो आमचा शो बघतो. ओके, मी तुला सांगितलं. ओके गुड. नाही, ती चांगलीच ऍक्ट्रेस आहे, पण आत्ताच तिचं जे पात्र ती साकारतीये शर्वरी, त्या पात्रावर तुम्ही जे प्रेम करताय आणि याचं पात्र जय, या पात्रावर जे तुम्ही प्रेम करताय, तर त्या प्रेमा खातर आज ते दोघंही इथे आलेले आहेत. सो त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. आणि तुमच्या प्रेमासाठी देखील एकदा आवाज होऊन जाऊ दे. मस्त. फ्रेंडशिप डेच्या निमित्ताने यासाठी आलोय, कारण आमचे एपिसोड जर तुम्ही बघत असाल तर आता असं कुठेतरी जाणवायला लागलंय की या 2 कॅरेक्टर्स मध्ये मैत्री व्हायला लागली आहे. आता जयचं पात्र तुम्हाला माहित असेलच, की ज्याला म्हणजे मुलगी मित्र मैत्रीण असणं वगैरे लांबच, पण ती आसपास पण नको होती आयुष्यात. आता आमचा शो सुरू होऊन म्हणजे सनई चौघडे मालिका सुरू होऊन 5-1 महिने झाले असतील, तर तो जो अगदीच मुलींना रेड फ्लॅग मानणारा जय होता, तो एका मुलीमुळे, म्हणजे अगदी ती खाली वागताना तिच्या टेबलच्या समोर हात धरणं वगैरे असं करता की नाही, ए मुलांनो शिका बरं का. हा, म्हणजे मुलींच्या याच अपेक्षा असतील ना की मुलांनी हे शिकावं. हे बघितलंय ना सगळ्यांनी, ती अशी खाली वागते तेव्हा टेबलला हात वगैरे लावतो, गाडीत बसत असेल तर. आता पण ऑडीच्या बाहेर तो कॅरेक्टर मध्येच असतात ते, त्यांनी पहिले तू आधी जा, मग तो मागून आला. सो इथपर्यंत तो गाडीमध्ये नव्हते, ऑडीमध्ये येत. हा, हे तुम्हाला हळूहळू अंदाज येईल की शर्वरी पण काय आहे ते. सो जय शर्वरीला म्हणाला की तू पुढे हो मी. तर हा माझा प्रश्न सगळ्यात आधी तुला आहे जय, की हा जो मुलींना रेड फ्लॅग म्हणजे मुलगी आजूबाजूलाच नको, ते एखाद्या मुलीसाठी आता इतके एफर्ट्स घेणं, तिला रात्रीचं घरी वगैरे सोडणं. तुम्ही ते सीन्स बघितलेच असतील, पार्टीचा सीन बघितलाय की नाही? बाई ती बघ ती, काय तुझं नाव, उभी राहा जरा. कुठला सीन बघितलास तू पार्टीचा? बाई आधी पार्टी होती, मी पार्टीचा म्हटलं, तू थेट चेंज बींजला गेली. पार्टी त्यांनी कुठेही चेंज केलेलं नव्हतं, तू फक्त तोच सीन बघितलास का? हा, रिपीट टेलिकास्ट वर. मग पार्टी बद्दल पण बोल, आम्ही थेट तिथे पोहोचलो नव्हतो. हा, सो पहिले पार्टी झाली, मग रस्त्यात जाताना त्यांचा इगो मध्ये आला, मग ती लांब गेली एकटी, मग मारायला लोक आली, मग यांनी मारामारी केली.
आणि मग जयचं शर्ट फाटलं. इथे तुझं ते सुरू झालं चेंज बेंचचा सगळा सीन. जयचं शर्ट फाटलं, बघितलं का सगळ्यांनी? किती मान हलवलीस ग मुलांकडे बघ, एक तरी मान हलते का? किती मान हलवली तुम्ही. हो ओके. आणि मग तिथून पुढचा फाईट सिक्वेन्स पूर्ण झाला आणि मग चेंज बेंच ती म्हणाली तसं सगळं झालं. तो त्यांनी एवढे एफर्ट्स घेतले की तो रात्री 2 वाजता गाडी काढून तिला सोडायला वगैरे गेला. तू येतेस का अँकरिंग करायला? अगं तुला सगळं पाठ आहे. नाही आम्हाला छानच वाटतंय. सो एवढा सगळा जो चेंज झालाय जय, तर याचं नेमकं कारण काय आहे? आम्हाला माहिती आहे एका शब्दात उत्तर शर्वरीच आहे, पण तरी थोडं इन डिटेल उत्तर काय? मुळात जेव्हा जयला आपल्या आजूबाजूला मुली बायका नको होत्या, तेव्हा त्याचा अर्थ हा नव्हता की तो हेट करतोय. त्याला फक्त त्याच्या कामावर लक्ष द्यायचं होतं. त्याचं असं मत आहे की मुली आल्या की आपला वेळ वाया जातो. असं खूप जणांना मुलांना वाटतं की नाही ते नाही पण जयला तसं वाटत होतं, म्हणून तो मुलीपासून लांब राहत होता. पण तो हेट करत नाही कुठल्याही बाईला, किंवा कारण ऑब्व्हियसली त्याच्या घरात त्याची आजी आहे, बहीण आहे, त्यामुळे त्याला बायकांना मुलींना कसा रिस्पेक्ट करायचा हे त्याला चांगल्या पद्धतीने माहिती आहे. फक्त त्याला तिथे वेळ वाया घालवायचा नव्हता. आता तो हिला सुद्धा सुरुवातीपासून ऑफिसमध्ये आल्यापासून अवॉइड करायचा प्रयत्न करतोय. 2-3 वेळा ऑफिस मधून हकलवून झालं तरीही परत येते. आता हडतूड करून झालं. मग जसं मी आता एक रिसेंटली एक स्टोरी टाकली होती की मानगुडीवर बसलेलं भूत असतं ना, तसं ही दर थोड्या दिवसांनी ऑफिसमध्ये परत येते. आणि माझ्या भावासाठी, हिच्या बहिणीसाठी कशा पद्धतीने आम्ही दोघे एकत्र आलो, तर आमच्यामधला जो दुवा असेल तो आमची फॅमिली आहे. कारण ही सुद्धा तितकीच फॅमिली ओरिएंटेड कॅरेक्टर दाखवलंय, जय सुद्धा तसाच आहे. सो त्यामुळे ते दोघे एकत्र आले ते त्यांच्या फॅमिलीसाठी. आणि इथून पुढे आता हळूहळू त्याला हे कळत चाललंय की कधी कधी काही गोष्टी बाईमुळे चांगल्या होऊ शकतात. हे त्याला आता कुठेतरी उमलत आहे. त्याच्यामध्ये ते जशी कळी असते ना, ती हळूहळू उलगडत जाते, फुलत जाते, तसं त्याच्यामध्ये ते प्रेम नाही म्हणणार मी, अजून तो कन्फ्यूज आहे. त्याला माहित नाही की प्रेम आहे, मैत्री आहे, की मला फक्त हिचा सहवास हवा असं वाटतोय, की मला हिचा गायडन्स हवा असं वाटतोय. बिझनेसमध्ये काम येतं, ऑफिसमध्ये काम येतं, खूप साऱ्या कन्फ्युजन मध्ये येतो. आय गेस तुम्ही हळूहळू बघाल की कशा पद्धतीने ते कन्फ्युजन दूर होईल. पण सध्या त्याची मनस्थिती ही आहे. त्यामुळे आता कुठेतरी तो तिला ऑफिसमध्ये किंवा आपल्या आता यांच्यासोबत पण सगळ्यांसोबत मैत्री झाली आहे, तर ह्या मैत्रीच्या झोन मध्ये आहे. आणि आय थिंक बरोबर फ्रेंडशिप डे ला ही मैत्री होतीये, हा योगायोग आहे. सो आय थिंक आता जय नंतर शर्वरीला काय वाटतं ही आता तीच सांगू शकते. आणि मला असं वाटतं की आज तो फ्रेंडशिप डेचा एपिसोड टेलिकास्ट पण होणार आहे. सो आज तुम्ही घरी जाऊन बघाच. तर आपल्याला म्हणजे उत्सुकता यासाठी आम्ही ती ताणून धरली आहे आजच्या एपिसोडसाठी, की कालपर्यंत एवढंच दिसलंय की प्रत्येकाने कोणाला तरी गिफ्ट दिलंय, पण अजून कळलं नाहीये की नक्की शर्वरीनी कोणाला गिफ्ट दिलंय, जयनी कोणाला गिफ्ट दिलंय. सो म्हणजे आता मला माहित नाही फ्रेंडशिप डेच्या निमित्ताने तुम्ही गिफ्ट देता नाही देता. वेळ दिला तरी आपण आपल्या मित्राला किंवा मैत्रिणीला तरी ते गिफ्ट सारखंच असतं. तर तसे काहीतरी गिफ्ट दिली आहेत एकमेकांना. तर आज नक्की बघा आणि तुम्हाला कसं वाटतंय ते सांगा. मला एवढंच विचारायचंय आता शर्वरीला की म्हणजे जयचं कॅरेक्टर आहे ते ऑडियन्सला कसं दिसतंय आधी आपण विचारूया. तुम्हाला वाटतंय का की हा फक्त मैत्रीण म्हणून तिच्याकडे बघतोय की हळूहळू काहीतरी मग काय प्रेम होतंय कोणाला जयला, पण मग तो सांगत तर नाहीये असं पण वाटतंय ना असं. ओके, ऍक्शन स्पीक्स लाउडर दॅन वर्ड्स. ओके, तू नेक्स्ट इयर हिला घ्या प्लीज अँकर, माझं काम संपलंय ऑलमोस्ट. सो येस, ऍक्शन स्पीक्स लाउडर दॅन वर्ड्स. पण शर्वरीच्याकडून असं वाटतंय का म्हणजे तुम्हाला की तिचं पण प्रेम आहे जयवर? नाही, वाईट वाटतंय. आपण शर्वरीला विचारूया ना की असं का आहे, की शर्वरी तुला काय वाटतंय सध्या की जयचं तुझ्यावर प्रेम होतंय? आम्हाला तर माहित नाही, कारण मी ऑफिस मध्ये काम करत असतो, तुम्हाला माहिती आहे. आय लव्ह माय वर्क. मी अजिबात प्रामाणिक आहे माझ्या कामाशी, मॅग जो आहे तो. तर मला काही माहित नाही, पण शर्वरीला असं जाणवतंय का की जयचं तुझ्यावर प्रेम आहे? आणि शर्वरीला काय वाटतंय जय बद्दल आता? मॅक, तू आता जसं बोलला ना आम्हाला काय माहिती नाही, तसं माझं पण आहे की मला काय माहिती नाही. कारण मी माझ्या दुनियेमध्ये धुंद आहे. त्यामुळे मी त्याला एक चांगली मैत्री ऑफर केली जी तुम्हाला आज दिसेल, की मी त्याला
त्याला गिफ्ट दिलंय आणि मी त्याला फ्रेंडशिप बँड बांधलाय आणि मी असं बोलले सुद्धा की मी तुझी पहिली गर्लफ्रेंड आहे, म्हणजे तो अधिकार मी आता दाखवायला सुरुवात पण केली. जस्ट अ गर्ल फ्रेंड, नॉट अ गर्लफ्रेंड. तुम्हाला जसं घ्यायचं तसं घेऊ शकता. हा, झी मराठी आम्ही हुशार आहोत. आम्हाला इतक्या थोडी आमचा शो संपवायचा ती आहे. थोडी शाब्दिक चकमक आहे. करेक्ट करेक्ट. सो अजून माहित नाहीये की ती गर्लफ्रेंड आहे की नाही. ओके, पण मग शर्वरीला त्याच्याबद्दल एक्झॅक्ट काय फिलिंग आहे आता? नाही, आता शर्वरी जयला एक म्हणजे तिला कळतोय की हा खरा माणूस कसा आहे. ओके म्हणजे चांगला आहे, हंबल आहे. कधी ओके, कधी. मग 5 क्वालिटीज पटकन सांग की ज्या शर्वरीला जयबद्दल आवडतात. पटकन. हम्म. या मुली खूप उतावळ्या आहेत हा. या उभं राहून राहून सांगतील 5 क्वालिटीज काय चांगल्या आहेत जयबद्दल त्या. मग मला तर वाटतं कोणतरी ती चेंज वाली आहे ना, ती 5 वेळा हेच ओरडेल, शर्ट काढतो शर्ट काढतो शर्ट काढतो शर्ट 5 वेळा हेच सांगेल, चेंज करतो चेंज करतो. He's, चांगला माणूस आहे Okay. आणि सॉफ्ट हार्टेड आहे Okay. कधी कधी Okay. आणि फॅमिली ओरिएंटेड आहे, Correct. जे शर्वरी जे सुद्धा महत्त्वाचं आहे, आहे, जे yes. महत्वाचं आहे. रिस्पॉन्सिबल आहे हा, आणि वेल मॅनेज. वेल मॅनेज्ड आहे, जे मुलींना सगळ्यात जास्त आवडतं. Yes. जनरली घरात साफसफाई करणारा मुलगा दिसणं खूप कठीण असतं मुलींना हल्ली. तर असा मुलगा दिसला की अर्थात येईल. आणि पटकन 5 क्वालिटी शर्वरी मधल्या चांगल्या. 5. आणि तू तर प्रेमात आहे यार, जय तर प्रेमात आहे, शर्वरी तर प्रेमात पण नाही. हा, आणि चिन्मयी बद्दल नाही, फक्त शर्वरी बद्दल सांगायचं. सुचतील. नाही, अगेन पहिली क्वालिटी तर हीच आहे की ती सुद्धा तिच्या फॅमिलीसाठी नेहमी तिथे असते, उपस्थित असते, फॅमिली ओरिएंटेड आहे. दुसरी, ती कामामध्ये सुद्धा तितकीच स्मार्ट आहे. ऑफिसमध्ये काम वेळेत पूर्ण करते. त्याच्यानंतर ती चांगल्या पद्धतीने प्रेझेंटेशन देऊन क्लायंट्स सोबत चांगल्या पद्धतीने डील करू शकते. Right. त्याच्यानंतर तिला मैत्रीचं महत्त्व माहिती आहे. ती पहिल्यांदा जय सारख्या माणसाकडे येऊन त्याला बोलू शकते की तुला कोणी गिफ्ट दिलं नाहीये कारण सगळे घाबरतात तुला, पण यू डिझर्व अ गिफ्ट. आणि ती स्वतः येऊन ते त्याला देते, गिफ्ट देते. तेवढा तिला समज आहे की कोणाशी कशा पद्धतीने वागलं पाहिजे. आणि 5वी गोष्ट की ती बिंदास्त आहे. आय थिंक जय सारख्या कॅरेक्टरला सुद्धा कुठे ना कुठे वाटत असेल की असं आयुष्य जगायचंय की कुठलंच बर्डन नाहीये, सगळ्या गोष्टी वेळेत पूर्ण करणं, सगळ्या गोष्टींचा भान असणं आणि ते सगळं ठेवून तितक्याच चांगल्या पद्धतीने आयुष्य जगणं, हे हिच्याकडून शिकायला हवं. आणि कुठे ना कुठे जयला ते वाटत असेल की असं जगायला हवं. वा 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 वा. आणि आय गेस याच 5 ज्या क्वालिटी सांगितल्या आणि अशा अजून अगणित क्वालिटीज ज्या या 2 कॅरेक्टर्स मध्ये आहेत, जय आणि शर्वरी मध्ये, त्याच आपल्याला कुठेतरी आवडतायत आय गेस. आणि त्याच्यामुळेच आपल्याला मालिका बघण्यात मजा येते असं मला वाटतं. म्हणून तुम्ही आज या संख्येने इथे उपस्थित आहात. सो तुमच्यासाठी पुन्हा एकदा जोरदार टाळ्या. थँक्यू सो मच, तुम्ही आलात. आपण आता तुझी जी बघाची शेवटची बसलेली मुलगी आहे, तिची जी इच्छा होती ती आपण पूर्ण करूया. नाही 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 तू जवळजवळ तुझी इच्छा असल्या तर ओके. सो आपण ते 2 सीन्स बघूया मालिकेतले, ज्याच्यामुळे इतके उतावळे झाले होतात तुम्ही बघासी आणि तुम्हाला इतकं आवडलंय, आमची मालिका इतकी आवडते. तर एक छोटीशी झलक बघूया आय गेस आपण मालिकेची. ती झलक बघण्याआधी हा. आता इथे कोणीतरी मला शायनर म्हणून हाक मारली होती. हा, ही बघ कुठे गेली ती? आहे का इथे? अनन्या, कुठे प्लीज गेली? येस यू. ये इकडे स्टेजवर. डोंट वरी, आम्ही घाबरण्यासारखं काही नाही, सगळ्यांनी टाळ्या वाजवा. सगळे शांत झाले. तिला भीती वाटली की तू जसा वागतो सिरियल मध्ये तसा तर वागणार. हाऊ डेअर यू. सगळ्यांसमोर शायनर म्हणून कशी हाक मारलीस तू? इकडे लवकर. पळाली का? नाही नाही ग्रीन फ्लॅग फॉरेस्ट ग्रीन फॉरेस्ट. ओहो, इतकं मरणाचं वाईट वाटतंय ना सगळ्या मुलींना की मी मूर्ख आहे, मी शायनर नाही ओरडले, मी मूर्ख आहे, मी शायनर नाही ओरडले.
वा कसं वाटतंय? नाही नाही एवढा दिली कसं अख्खा बँड बांधला त्यांनी. ओके ओके अनन्या कसं वाटतंय तुला? एकदम टकाटक. आई ग एकदा करून दाखव, तिच्या बाजूला उभी राहा. ओके रेडी? कसं एकदा प्रॅक्टिस करून घ्या हवं तर. ओके रेडी 1 2 3 शर्वरी परब. ओके 1 2 3 हा शायनर तर एकदम टकाटक आहे. ओ, आता इथून निघालीस की थेट प्लीज हिला पण त्या साठे महाविद्यालयाच्या युथ फेस्टिवल मध्ये इन करा. तिला ऍक्टिंग करायची आहे. वा वा थँक्यू सो मच अनन्या आणि कॉंग्रॅच्युलेशन. तू आहेस जयची दुसरी गर्लफ्रेंड आफ्टर शर्वरी. कॉंग्रॅट्स कॉंग्रॅट्स. येस थँक्यू अनन्या. येस आपण 2 ते सीन्स बघूया आणि मग पुढे कंटिन्यू. ये मी मलम लावतोय. ये वा 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 वा. नाही पण शपथ सांगतो तुमच्या आवाजात माझा पण आवाज होता. मी पण तेवढ्याच जोरात ओरडत होतो आतून. मी खरं सांगायचं तर एवढ्या मोठ्या स्क्रीनवर एवढ्या जवळून या दोघांचा सीन पहिल्यांदाच बघितला आणि मला आम्ही पण हे खूप खूप सुंदर आणि खूप छान वाटतंय. अगेन हे अजून इथेच आहे. फ्रेंडशिप डे जय अँड शरू. हे मित्र म्हणून काळजी घेणं आहे, यातलं मित्र म्हणून प्रेम आहे, मैत्रीतलं प्रेम आहे. पण ही जोडी अशीच राहावी एवढंच वाटलं आता बघून. त्याच्यामुळे मला एवढंच करावं असं वाटतंय की आल्या गेल्याची, येणाऱ्या जाणाऱ्याची, शेजारा पाजाऱ्याची, बाजूच्या प्रोडक्शनची, बाजूच्या चॅनलची, कोणाची दृष्ट नको लागू दे रे बाबा. सगळ्यांनी बोटा मोडा प्लीज. 1 2 3 थँक्यू थँक्यू थँक्यू. सगळ्यांची वाजली. अगं काय माना आलतात ना पोरींच्या. वा वा वा. आता इतका सुंदर परफॉर्मन्स जो आमच्या शो मध्ये झाला होता तो तर आम्ही तुमच्या समोर, आमच्या चॅनलने तुमच्या समोर दाखवला. पण आता तुमच्याकडून पण काहीतरी आमच्यासाठी झालं पाहिजे आणि आमच्या कानावर असं आलंय की काहीतरी होणार आहे. तर आम्ही खूप उत्सुक आहोत. तर मी पहिला नाव अनाऊन्स करतो, निकेत आणि ग्रुप. कोण आहे निकेत? ओ बॅकस्टेज. माय गॉड. ओके कॉस्ट्युम बिस्ट्युम सगळं. अरे बापरे. ओके ऑल द बेस्ट गाईज. आणि आम्ही खूप एक्साइटेड आहोत. एकदा जोरदार टाळ्या पुन्हा निकेत आणि त्याच्या ग्रुप. जाऊ नको ना बुलबुल गाला म्हणजे बोलू जरा. तुला बघून बघून गेलो या तंबून उन्हाचं धांदळ झालंय. तुला बघून बघून गेलो या तंबून उन्हाचं धांदळ झालंय. वार शिरलंय अंगात आलो या अंगात तुझ्याच गुंतून गेलो या. माझ्या उन्हात धडधड कशी माझ्या उन्हात धडधड बघती या बडबड चिपाच पाखरू झालंय. मला उडू झालंय. मला तुम्हाला मित्र नाहीत, मैत्रिणी नाही आहेत. आता माझेच होतात तुम्ही. याच्या आधी जे 2 सीन दाखवले ते बघितले. ही सिरियल बघता. या सिरियल मधले जे 2 सीन दाखवले त्याच्यात हे दोघं होते जय आणि शर्वरी. हे माहिती आहे. ओके मग यातलं कोण मित्र किंवा मैत्रीण म्हणून आवडेल? तरी एक चूज 1. हा ती तू. हा तरी एक चूज कर पटकन. एक चूज करा. हा ती शर्वरी
आय एम सॉरी. शर्वरी 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 ना. ओके प्लीज. आम्ही नसतो ऐकत तुमचं. आमच्याकडे शायनरचेच बँड आहेत. येस, तो शायनर म्हणजे जय तुम्हाला फ्रेंडशिप बँड बांधणार आहे तुमच्यासाठी खास. हे सरप्राईज आहे, तुम्ही इतका सुंदर परफॉर्मन्स दिलात म्हणून. सो प्लीज जय खानोलकर आता येऊन तुमच्या हातावर फ्रेंडशिप बँड बांधते. ओके शर्वरी पण बँड बांधेल. शर्वरी तू निकेतला बांध. निकेत याचे 1,500 वेगळे आहेत हा. जीपे जीपे. ओके हॅपी फ्रेंडशिप डे. मला पण कर, मी पण आहे. हा हॅपी फ्रेंडशिप डे. थँक्यू थँक्यू. येस जा ना बांध, त्यांना पण बांध. आता ना तिची मजा बघा, तिकडे एक चालू आहे इकडे. आता तिचं असं झालंय मला कोणाकडून बांधून घ्यायचं. ओके कसा वाटला तुम्हाला डान्स त्यांचा? पेगावकर, सुप्रियाताई, निवेदिताताई, प्रियाताई, सगळे सगळे कोण कोण होतं त्या डान्स मध्ये? 1 2 आणि 3 बरोबर, आणि 3 मुलं बरोबर. पण तुम्ही जर बघितलं असेल अशी बनवा बनवी मध्ये तर 4 जोड्या आहेत. तर 3च जोड्यांनी तो डान्स कुठेतरी अपूर्ण आहे असं मला वाटतं. तर चौथी जोडी जर आपल्याकडे महाराष्ट्राची सर्वोत्कृष्ट लाडकी जोडी आहे, म्हणजे इतकी लाडकी की यावर्षी झी मराठी अवॉर्ड्स मध्ये सोशल मीडिया इन्फ्लुएन्स सर्वोत्कृष्ट जोडी हा अवॉर्ड ऍड करावा लागणार आहे. इतकं ज्यांचं क्रेज आहे. आमचा एपिसोड संपत नाही तर 15-15 रील बनवून तयार असतात फॅन्सचे. तर त्या जोडीने या गाण्यावर डान्स नाही केला तर कसं चालेल? तर एका जोरदार टाळ्या. हाय 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 क्या बात है. आणि दुसरं जे गाणं होतं ते आम्ही आमच्या मनात करून घेतलंय आता, कारण सनई चौगडेच्या गाण्यावर इतका सुंदर डान्स आम्ही बघितला नव्हता. सो हा आता चिन्मयी आपण गेलो सेटवर की तू प्लीज कोरिओग्राफ कर, आणि हे 100% आम्ही रील करून पोस्ट करण्याचा प्रयत्न करू. हा तुमची कोरिओग्राफी प्लीज आम्हाला जमल्यास पाठवा, कारण आम्हाला फार आवडले. थँक्यू. तुम्ही सगळे इथे डान्स केलात. सेम आमच्याकडून कोणालाच आम्ही खाली हात पाठवत नाही. लग्नाची माझी लेक सजली, नवरी झाली आज ग. अंगणात लेवले पाऊल, उंबऱ्याशी आले ग. मेहंदी रंगली, हळद लागली, वरात सोरात येणार ओ. चांदण आभाळी, नारद वराडी, प्रेमाने गोंधळ भरणार हो. सनई चौघडी
वा 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 वा, पुन्हा एकदा जोरदार टाळ्या. फार छान, फार मी म्हणून म्हटलं ये ये ये. ती कोण होती मागची मुलगी? तिला प्लीज ब्लॅकलिस्ट मध्ये टाका. कोण होत? हा प्रियल, प्रियल कोणतरी होती. हा ओके. सो थँक्यू सो मच मॅम. यू कॅन हॅव अ सीट. तुला खापर, गुळ, खीर, जिलेबी, फाफडा सगळं बनवतो. फक्त काय तुला ये ग बाई ये. एवढी इच्छा आहे. ओके, तुम्ही सगळ्यांनी पण प्लीज या इथे येऊन उभे राहा जेवढे पार्टिसिपंट्स होते. प्रमोशन झालेलं आहे मॅक्सचं. 2026 आहे सोहम आणि कुठला 1 2 साडे वा वा वा. सोहम साठी एकदा जोरदार टाळ्या. क्या वाल्या सोहम साठी. बरोबर ना? आता ऐका. म्हणजे हसता हसता रडवणार आणि सगळ्यांना एकत्र जोडून ठेवणार ऑफिस मधलं एक महत्वाचं कॅरेक्टर जे जय आणि शर्वरी यांच्या लाईफ मधला एक महत्वाचा पार्ट बनणार आहे आणि आहेच. तर मला असं वाटतं मगाचपासून तो 1-1.5 तास झाला नॉनस्टॉप सुरू आहे आणि त्यांनी जी एनर्जी इथे बांधून ठेवली आहे तर त्याच्यासाठी सगळ्यात आधी जोरदार टाळ्या. महाराष्ट्राला पुढचा प्रेझेंटर निवेदक तो मिळालेला आहे आणि तो खूप मस्त करतोय मगाचपासून, त्यामुळे खूप छान वाटतंय. तर मॅक्स साठी खूप जोरदार टाळ्या. आणि आता सगळ्यात महत्वाचं डिसिजन जे की खूप डिफिकल्ट असतं कारण आम्ही इथे मजा करतो. बट मी खूप झगडली घरी. मला BMMच करायचं आहे. मला लाईक कॉमेडियन म्हणून करायचं आहे पुढे. तर हे सर्व माझ्या आईमुळे होत आहे. क्या बात आहे. एकदा वेदा आणि तिच्या आईसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आणि RTS कॉंग्रॅच्युलेशन. खूप खूप अभिनंदन. झी मराठी परिवाराकडून तुला खूप शुभेच्छा. लवकरात लवकर तू झी मराठीवर देखील दिसावीस हीच इच्छा. येस थँक्यू. एकदा सगळ्यांनी एकत्र ग्रुप फोटो एक काढूया आपण. सगळे जे विनर्स असतील बाकीचे पार्टिसिपंट्स प्लीज या. सगळ्यांनी या 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 या.